प्राप्तीच्या संबंधाने जो काही विचार आपल्या जीवनामध्ये उत्तीर्ण करायचा असतो तो विचार जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण घेण्याकरता मार्ग पाहतो तो मार्ग म्हणजे गुरु आणि शिष्याचा संवाद आहे। आणि गुरु शिष्याच्या संवादातून मिळणारं ज्ञान ते म्हणजे पारलौकिक ज्ञान असतं। त्याच्याकरता ह्या ग्रंथाच्या परंपरा आहे। आनंद संप्रदायामध्ये विशेष करून गुरु शिष्यामधून प्राप्त झालेलं एक गूढ ज्ञान म्हणून आनंद संप्रदायाला सूक्ष्म गुरुमार्ग सुद्धा म्हणतात। सूक्ष्म गुरुमार्ग चढा 42 स्वर्ग म्हणून हा सूक्ष्म गुरुमार्ग आहे आणि याला एक मार्गही म्हणतात आणि आनंद मार्गही म्हणतात। याच्याकरता गुरु आणि शिष्यामध्ये अनन्यतापूर्वक झालेला संवाद म्हणजे निजात्मबोध आहे। साधकाच्या जीवनामध्ये मोक्षप्राप्ती कशा पद्धतीने होते, त्याला कुण्या आचाराने वावरावं लागतं, त्याला कुठल्या साधनाची प्राप्ती करावी लागते याचा विचार आपल्या जीवनात यावा याच्याकरता हा अभ्यास आहे। आणि म्हणून बघा पूजनीय महंत श्री प्रयागगिरीजी महाराजांनी हा अट्टहास आईच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ठेवला। निमित्त कुठलंही जरी असलं पण त्यात साधू संतांचं एक कार्य असतं, जड जीवाचा उद्धार। जड जीवासाठी उद्धार जसं समर्थ भागवत स्वामी महाराजांचा झाला तसं कारण कुठलेही असू द्या पण जीवाचा उद्धार होणं हा मूळ हेतू आहे। त्या दृष्टीनं सद्गुरूंनी आपल्या शिष्याला मोक्ष प्राप्तीच्या साधनेच्या दृष्टीनं जो काही विचार मांडलेला आहे तो आपण पुढे विचार करण्याचा प्रयत्न करू। गुरु एक असे की अनेक त्यांचे भजनाचा ऐसा विवेक हे प्रश्न कृपापूर्वक मज लागी निरोपावे हो। मनुष्य जीवन म्हटलं की त्या जीवनाला कोणतरी आधारस्तंभ लागतो, त्या आधारस्तंभाला गुरु असे म्हणतात। संसारामध्ये जसं आई वडील गुरु असतात, धर्मशास्त्रामध्ये सुद्धा प्रथम गुरु आई, मात्र देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव ही परंपरा आहेच। पण त्यामध्ये गुरुतत्व जे आहे ते गुरुतत्व आपल्या जीवनाच्या उद्धरणाकरता अतिशय महत्वाचा मुद्दा आहे। गुरुचरित्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे, गुरु म्हणजे अक्षरे 2 अमृताचा समुद्र दान, त्यामध्ये गुरुताची क्षण केली होय पर्ययसा। किंवा माऊली बोलतात गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान, अति जैसे चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की संत गुरु ते वास्तविक एक आहे। पण गुरुनं आपल्या शिष्याकरता झटायला लागला की तो गुरु झाला आणि जगाकरता झटायला लागला की तो संत झाला। वास्तविक यावर माऊलींनी सुद्धा अगोदर विचारसरणी मांडलेली आहे। गुरु संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, गुरुविन मार्ग नाही तुझा देव पाहता त्रैलोकी। म्हणून गुरु तत्व सर्वश्रेष्ठ आहे। गुरु एक असतो का 2 असतो का अनेक असतात, आता बऱ्याच लोकांच्या भावना आहेत। आता इथं अनेक संप्रदायाचे लोक मंडळी बसलेले आहेत। भागवतही तुम्ही बघितलेला आहात किंवा परशास्त्राचे विवेचन तुम्हाला माहिती आहे। आता बरेच जण म्हणतात भागवताचा विचार ऐकून की दत्त महाराजांनी 24 गुरु केले तर आम्हाला 4 का गुरु जमत नाही, असे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे। आम्हाला लोक विचारतात पण तसा त्याचा कुठलाच अर्थ लागत नाही। संतांचे विचार आणि आपला विचार फार जमीन आसमानचा फरक आहे। 1000 किलोमीटर पर्यंत कुठंच संबंध येत नाही आपल्या विचाराचा आणि संतांच्या विचाराचा। जिथं मोठ्या मोठ्या विद्वत धुरंधर महात्म्याचे विचार टेकतात तिथून साधू संतांचे सामान्य विचार सुरू होतात। एवढी संतांची उंची असते। म्हणून भगवान दत्त महाराजांनी 24 गुणवर्धन का केलं, गुणाची आवृत्ती का केली तर जगाला समजावं की बघा मी जगत प्रतिपालक असून देखील झोळी वागवतो आणि 24कडून गुण घेतो हे आपल्याला शिकवले। आपण थोडं मोठे झालो की आपल्याला कधी शिष्य वाटत नाही कोणाचा, सगळ्यांना गुरु होण्याची हवा असते, शिष्य कोणाला होऊ वाटत नाही। पण परंपरा अशी आहे शिष्य झाल्याशिवाय गुरु होता येत नाही। कोणाच्या तर सेवेची अनुकंपा प्राप्त झाल्याशिवाय गुरुची प्रतिष्ठापना होत नाही महाराज। म्हणून भगवान स्वतः जगाला दाखवून देण्याकरता सूक्ष्मतम सूक्ष्म अज्ञान जीवापासून सुद्धा गुण घेतात। म्हणून हे गुणाचं कोणाकोणी आपण प्राप्तव्य करून घेतो।